गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याअंतर्गत अत्यंत दुर्गम असलेल्या बिनागुंडा दमणमरका वनक्षेत्रामध्ये अस्वलाच्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला। मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसतानाही आरोग्य विभागाने कर्मचारी, आशा सेविका आणि ग्रामस्थांनी धाडस, तत्परता आणि सेवाभावाचे दर्शन घडवीत जखमी युवकाला सुमारे 18 किलोमीटर स्ट्रेचरवरून पायी वाहून सुरक्षित ठिकाणी आणले। वेळेत उपचार मिळाल्याने युवकाचे प्राण वाचलेत। प्राप्त माहितीनुसार छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ आणि घनदाट जंगलाने वेढलेल्या बिनागुंडा गावातील रहिवासी पोरिया गोगा तिम्मा वय 35 हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दमणमरका गावाकडे जात होते। यावेळी रस्त्यालगतच्या जंगलातून अचानक बाहेर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच बिनागुंडा उपकेंद्रातील आरोग्य सेविका अश्विनी सहारे, आरोग्य सेवक राम टेके तसेच आशा कार्यकर्त्या तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाल्या। प्रतिकूल परिस्थिती आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाची पर्वा न करता आरोग्य पथक रात्रीच्या वेळी जखमी युवकांपर्यंत पोहोचले आणि त्याला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले। त्यानंतर बुधवारी सकाळी जखमी युवकाला फोल्डेबल स्ट्रेचरच्या सहाय्याने गुंडेनूर नाल्याच्या दिशेने आणण्यात आले। सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला होता, त्यामुळे कोणतेही वाहन घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते। अशा अत्यंत कठीण परिस्थितीत आरोग्य विभागाने कर्मचारी आणि ग्रामस्थांनी जखमी युवकाला स्ट्रेचरवरून सुमारे 18 किलोमीटर पायी वाहून नेले। गुंडेनूर नाल्याजवळ पोहोचल्यानंतर जखमी युवकाला रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे संदर्भित करण्यात आले। भामरागड मुख्यालयापासून सुमारे 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम अबुझमाड परिसरात आरोग्य विभागाने दाखवलेली तत्परता, धाडस आणि सेवाभाव तसेच ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका नागरिकाचे प्राण वाचवण्यात यश आलं। पूर, मुसळधार पाऊस आणि अत्यंत दुर्गम भौगोलिक परिस्थितीत आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थांनी केलेल्या या धाडसी मानवतावादी कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे। प्रतिनिधी संजय यमसलवार, गडचिरोली।